जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। महात्मा गांधींच्या भूमीत गांधी मार्गाने मनमानी करणाऱ्या सेवाग्राम प्रशासनाला उपोषणाच्या ज्वाळांनी झुकवले। आमदार राजेश बकाणे यांनी उपोषणाला बसून दिला कर्मचाऱ्यांना न्याय। सेवाग्राममध्ये लढवयांचा दणदणीत विजय। उपोषणाने निद्रस्त झालेल्या सेवाग्राम प्रशासनाला अखेर जाग येताच अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विजय निश्चित झालाय। तब्बल 7 दिवसाच्या खडतर उपोषणानंतर सेवाग्राम प्रशासनाला झुकावे लागले असून कर्मचाऱ्यांना अखेर लेखी आश्वासन देत न्याय देण्यात आलाय। 21 जानेवारीपासून सुरू असलेल्या आंदोलनाने सेवाग्रामचे वातावरण ढवळून काढले होते। या काळात महिला कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली, मात्र तरीही अन्यायाविरुद्धची लढाई थांबली नाही। विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनी ही उपोषण सुरूच होते। ही बाब प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचे प्रतीक ठरली आहे। प्रशासनाने कर्तव्यदक्ष आमदार राजेश बकाणे यांना डावलण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमदार बकाणे यांनी थेट उपोषण मंडपात बसून उपोषण सुरू करत प्रशासनाला असा दाखवलाय। आमदार स्वतः उपोषणात सहभागी होताच प्रशासनाची झोप उडाली आहे। अखेर प्रशासनाने कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासन दिले आणि सायंकाळी उपोषण सोडण्यात आले। मात्र आमदार राजेश बकाणे यांनी स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितले की येणाऱ्या काळात कस्तुरबा रुग्णालयात सुधारणा न झाल्यास याहूनही तीव्र आंदोलन छेडले जाईल। या ऐतिहासिक आंदोलनात सुमेध पाटील, स्वप्नील वरघडे, शोएब खान, सारिका कांबळे, प्रतिभा देवतळे या कर्मचाऱ्यांनी धैर्याने लढा दिलाय। उपोषण सोडतेवेळी कामगार नेते तुषार उमाळे, भाजपाचे सुनील गफाट, मिलिंद देशपांडे, मिलिंद भेंडे यांनी प्रशासनाच्या मनमानी व अनधिकृत कारभाराची सविस्तर माहिती मांडत रुग्णालयातील गैरप्रकाराची यादी डीन ए.के. शुक्ला यांच्यासमोर उघडी पाडली। चुकीचे कृत्य थांबले नाही तर सर्व नागरिकांना रस्त्यावर उतरवणं प्रशासन सरळ केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम इशारा देण्यात आला। या लढ्यात सहाय्यक कामगार आयुक्त लोया, जिल्हा कामगार अधिकारी शिंदे, उपविभागीय अधिकारी कारंडे साहेब, तहसीलदार पुंडेकर आणि सेवाग्रामचे ठाणेदार चतरकर यांचे मोलाचे योगदान लाभले। अखेर डीन ए.के. शुक्ला यांनी निंबू पाणी पाजून उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडवत प्रशासनाचा माघार घेण्याचा क्षण सार्वजनिक केलाय। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।